नमस्कार सर्वांना. सोनाई एंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी खूप जास्त महत्त्वाचा असणार आहे, ज्यामध्ये आजकाल होऊ नये अशा गोष्टी, बट काही अपघात घडले जातात शेतामध्ये. उदाहरणार्थ जसं की आपण आता अपघाती मृत्यू होतो शेतकऱ्याचा, ज्यामध्ये साप वगैरे चावतोय किंवा लाईटला चिटकून वगैरे आपला मृत्यू म्हणजे शेतकऱ्याचा मृत्यू वगैरे होतोय, किंवा काहीतरी विहिरीत पडतोय, काहीतरी अपघात जो होतो. तर शेतकऱ्यांसाठी काय आहे की बऱ्याच शेतकऱ्यांनी विमा काढलेला नसतो मित्रांनो, बरोबर. तर विमा काढलेला नसतो, त्यासाठी सरकारने गोपीनाथराव मुंडे हे जे आहेत, गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने काय केलेलं आहे, एक विमा पद्धत सुरू केलेली आहे. ती याच्या अगोदरपासून होती, बऱ्याच जणांना याचा लाभ सुद्धा भेटलेला आहे. तर हा व्हिडिओ यांच्यासाठी आहे ज्यांना या योजनेबद्दल किंवा या मदतीबद्दल माहीत नाही आहे त्यांच्यासाठी. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं, या योजनेचं उद्दिष्ट काय आहे की शेती व्यवसायात काही पण अपघात झाले, अपघातामुळे शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील सदस्याचा मृत्यू किंवा अपंगत्वाच्या घटनांमध्ये आर्थिक सहाय्य पुरवणे. म्हणजे अपंगत्व वगैरे आलं किंवा मृत्यू झाला तर यांना आर्थिक सहाय्य 2 लाखापर्यंत पुरवलं जातं. तर यामध्ये लाभार्थी कोण असतील, तर लाभार्थी मित्रांनो असणार आहेत, एक म्हणजे नोंदणीकृत शेतकरी, म्हणजेच ज्याच्या नावावरती सातबारा आहे तो शेतकरी, आणि कुटुंबातील सदस्य. म्हणजे काय, कुटुंबातील सदस्य कोण होतील त्यामध्ये, शेतकऱ्याचे आई वडील येणार, त्यानंतर पती पत्नी, दोघांपैकी ज्यांना हे अनुभवलं त्यामध्ये पती पत्नी, मुलगा, अविवाहित मुलगी, यापैकी कोणताही एक सदस्य यांना याचा लाभ भेटू शकतो मित्रांनो. त्यानंतर वयोमर्यादा असेल मित्रांनो, लाभार्थीचे वय जे आहे 10 ते 75 वर्षाच्या दरम्यान असावे. किती? 10 ते 75 वर्षाच्या दरम्यान असेल तर या योजनेचा लाभ मिळू शकतो. तर ह्या योजनेचा लाभ म्हणण्यापेक्षा आर्थिक मदत होते मित्रांनो, अनुदान, एक विमा बोलू शकतो आपण, या टाईपमध्ये मदत होते. आर्थिक मदत कशी भेटते बघा, जर अपघाती मृत्यू जो होतोय तर 2 लाखापर्यंत मदत मिळते मित्रांनो. यानंतर अपंगत्व, त्यामध्ये पूर्ण अपंगत्व म्हणजे काय, दोन्ही डोळे, दोन्ही हात किंवा दोन्ही पाय निकामी होणे, यासाठी मित्रांनो 2 लाखापर्यंत अर्थसहाय्य दिलं जातं, आर्थिक मदत दिली जाते सरकारकडून. यानंतर आहे आंशिक अपंगत्व. आंशिक म्हणजे काय की ज्यामध्ये एक डोळा, एक हात आणि एक पाय यापैकी काहीतरी निकामी होत आहे, त्यासाठी सुद्धा 2 लाखापर्यंत मदत मित्रांनो दिली जाते सरकारकडून. यानंतर आहे इतर अपंगत्व, म्हणजे काय, एक डोळा, एक हात किंवा एक पाय निकामी होणे, यासाठी मित्रांनो असणार आहे 1 लाख रुपये मदत असणार आहे. आता अर्ज प्रक्रिया काय असेल किंवा तुम्हाला पूर्णपणे माहिती कुठे भेटणार आहे हे मी तुम्हाला सांगतोय आता. तर अर्ज प्रक्रिया अशी असणार आहे मित्रांनो, जेव्हा अशी कोणतीही घटना घडते तर आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचे, पोलिसांना कळवायचे, म्हणजेच काय, FIR दाखल करायचा, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट जो असतो आपला, तर FIR रिपोर्ट दाखल करायचा आहे. FIR दाखल केल्यानंतर आपले जे गावात कृषी सेवक असतात आणि दुसरे म्हणजे तलाठी असतात, तर ह्या 2 अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्यांना कल्पना द्यायचे की अशा अशा बाबतीमध्ये घटना घडलेली आहे आणि त्याबाबत आम्हाला मदत मिळावी अशी आमची इच्छा आहे. तर यामध्ये मित्रांनो, त्यामध्ये ते डॉक्युमेंट्स विचारतील तुम्हाला. यामध्ये असेल सातबारा उतारा, त्यानंतर मृत्यू प्रमाणपत्र, जर अपंगत्व आलं असेल तर अपंगत्व प्रमाणपत्र, आणि जे वेगवेगळे डॉक्युमेंट्स त्या टाइमला लागतील असे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत. आणि याची पूर्ण माहिती मित्रांनो भेटणार आहे कृषी विभाग, महाराष्ट्र शासन. म्हणजेच काय, सगळ्यात अगोदर तुम्हाला पोलिसाकडे जायचे, FIR वगैरे दाखल करायचे, त्यानंतर आपले जे कृषी सेवक असतील, कृषी सहाय्यक असतील आपल्या गावामधले, त्यांना भेटायचे, ते तुम्हाला मदत करतील. आणि त्यांच्या थ्रू हे महसूल विभाग, म्हणजे जसं की तलाठी, आणि त्याबाबत तुम्हाला थोड्याफार गोष्टी चेक करून या गोष्टीची मदत तुम्हाला मिळेल. आणि या गोष्टीबाबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो की यामध्ये जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या गोष्टीसाठी पैसे पुरवावे लागतात, आपल्याला पैसे द्यावे लागतात, हे काम करून देण्यासाठी पैसे द्या, ते काम करून देण्यासाठी पैसे द्या. तर ही अशी योजना आहे मित्रांनो, यामध्ये तुम्हाला कोणीही त्रास देत नाही, कोणता अधिकारी त्रास देत नाही, किंवा कोणी एखादा मध्ये एजंट वगैरे असतो असं काही नाहीये. तुम्हाला डायरेक्टली मदत मिळते, शेतकऱ्याच्या कुटुंबांना मदत मिळते, शेतकऱ्याला मदत मिळते. तर यासाठी तुम्ही ऑफकोर्स लाभ घेऊ शकता. आता मृत्यू येणे हे स्वाभाविक आहे, यामध्ये यायला पाहिजे नाहीये काय अपघातामुळे, बट जर अपंगत्व होतंय मित्रांनो तर तेवढीच तुमच्या कुटुंबाला आणि तुम्हाला मदत होणार आहे. तर मित्रांनो, याचं नाव आहे बघा, गोपीनाथराव मुंडे अनुदान योजना. गोपीनाथराव मुंडे यांची अपघात अनुदान योजना आहे. यामध्ये तुम्हाला पूर्णपणे याची मदत मिळेल. तर जेव्हा कुठे तुम्हाला
असं अपघात घडेल किंवा काही अडचण येणार आहे, तुम्ही कृषी सहाय्यक सोबत संपर्क करून या जी आर्थिक मदत मिळते 2 लाखापर्यंत त्याची मदत मिळवू शकता. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद सर्वांना.